नमस्कार मैत्रिणींनो, चला आज एक छानसा पदार्थ बनवूया जो मला वाटतं सगळ्यांनाच आवडतो। तर ह्या पदार्थाची जास्त अशी तारीफ करण्याची गरज नाहीये। तर इथे आज मी बनवत आहे मसाले भात। पद्धत सगळ्यांची बनवण्याची वेगळी असू शकते, पण टेस्ट खूप छान येते। तर चला, इथं काही भाज्या मी चिरून घेतल्या, त्यानंतर कांदा टोमॅटो चिरून घेतलाय। जास्त साहित्य याला लागत नाही, ज्या भाज्या तुमच्याकडे असतील तुम्ही त्या वापरू शकता। तर इथं कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केले, त्यानंतर यामध्ये दालचिनीचा तुकडा घातलाय, 2 तेजपान घातलेत आणि एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घातला यामध्ये। त्यानंतर इथं कढीपत्ता घालायचा आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय। लगेचच यामध्ये कोथिंबीर आणि टोमॅटो देखील घालणार आहे। हे देखील छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर इथं मिरच्या मी अशाच उभ्या चिरून टाकलेल्या आहेत। तुम्ही आलं लसणाच्या पेस्टमध्ये सुद्धा बारीक करून यामध्ये वापरू शकता, पण लहान मुलं जर खाणार असेल तर मिरची अशीच घाला। आता हे सुद्धा मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। आलं लसणाच्या पेस्टचा कच्चा वास जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर ह्या ज्या भाज्या होत्या त्या स्वच्छ धुवून यामध्ये घालायच्या। इथं फ्लावर, बटाटा आणि वाटाणे मी घेतले होते, तुम्ही तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या घेऊ शकता। त्यानंतर इथं मसाल्यामध्ये गरम मसाला, त्यानंतर पावभाजी मसाला आणि थोडंसं लाल तिखट, हळद, मीठ यामध्ये मी घातलं होतं। आता हे छान मिक्स करायचं आणि त्यानंतर यामध्ये थोडेसे शेंगदाणे देखील घातले मी। आता हे छान परतून तयार झाले। त्यानंतर इथं स्वच्छ धुतलेला तांदूळ घातलाय। आता हे मिक्स करायचं। तुम्ही मसाले भात कशा पद्धतीने बनवताना ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि माझी पद्धत तुम्हाला आवडली का ते देखील मला कमेंट करून सांगा। त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आणि हे छान एकदा मिक्स करून घ्यायचं। हा मसाले भात तुम्ही कुकरमध्ये देखील बनवू शकता, पण ज्यावेळेस अशा कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये आपण बनवतो ना, त्यावेळेस पूर्ण घरामध्ये या भाताचा असा मस्त घमघमाट येतो, खूप जास्त छान होतो। तर इथे बघा, पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं, एकदा चेक करायचं भात खाली वगैरे लागला नाही ना, हे बघा। आणि पुन्हा झाकण ठेवून गॅस मध्यम करायचा आणि छान हा भात शिजवून घ्यायचा। हे बघा, अगदी छान असा हा मऊसूद भात बनवून शिजून तयार आहे। त्यावर मस्त असं तूप सोडायचं। तुम्ही फोडणीत सुद्धा तूप वापरू शकता, पण ज्यावेळेस आपण असं वरून तूप सोडतो ना, त्यावेळेस खूप छान तुपाचा यामध्ये फ्लेवर येतो। त्यानंतर किसलेलं खोबरं देखील यामध्ये घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तयार आहे आपला मस्त असा मसाले भात, जो चवीला खूप जास्त छान झाला होता। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला देखील लाईक करा, साईडचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। चला, लगेचच ताट देखील वाढून घेऊया। हे बघा, मस्त असा मऊसूद भात बनून तयार आहे। अगदी असा मोकळा सळसळीत हा भात बनून तयार आहे। त्यानंतर इथं थोडीशी फ्लावरची भजी, त्यासोबत मिरचीची भजी, पापड, लोणचं, खूपच छान हा बेत बनून तयार झाला होता। तुम्हाला कसा वाटला ना, मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा अशाच मस्त एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू। तोपर्यंत मंडळी, तुम्ही देखील हा मसाले भात एकदा ट्राय करा आणि कसा झाला ना ते मला कमेंट करून नक्की सांगा। आपले आधीचे व्हिडिओ देखील खूप छान आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता। चला, बाय।